मुंगी घाटामध्ये कावडींचा थरार पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर तालुका मान येथील शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। हर हर महादेवाच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झाले आहेत। हजारोंच्या संख्येने कावडी गडावर दाखल झाले आहेत। शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याच गडावर झाला। या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजे शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला आहे। शंभू महादेव यात्रेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावडी आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढल्या जातात। हा थरार म्हणजे अंगावर शहारे आणणार असतो। या कावडीमध्ये महत्त्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेलभूताची कावड। गडावर कावडी नाचवत मंदिराच्या दरवाजाला टेकवल्या जातात। कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिव पार्वतीवर वाहिले जाते। 2 लिंग असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर मानले जाते। शंभू महादेव हे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे या राज्यातून भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेली यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे। पहिल्या दिवसापासून यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे। वर्षभर येथे विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात, परंतु चैत्र शुल्क प्रतिपदेपासून ते पौर्णिमापर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात। चैत्र शुद्ध पंचमीला देवाला हळद लावली जाते, तर अष्टमीला रात्री 12 वाजता शिवपार्वती विवाह सोहळा पार पडतो। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाल।